मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आहे संकष्टी चतुर्थी आणि आजचा वार आहे बुधवार। सो चला आजच्या दिवसाची सुरुवात। आता सगळं आवरलंय, वाजले घड्याळात 12 आणि 12 नंतर मला म्हणजे घरातली मोस्टली सगळी कामं झालेली आहे। घरातली मंडळी गेली आहे बाहेर। सध्या गॅस टाकीचा सगळीकडेच प्रॉब्लेम आहे, KYC करा हे करा, त्यासाठीच मिस्टर गेले। रात्री गॅस टाकी संपली त्यामुळे गिझरची काढून मी आता इकडे लावली आहे आणि चाललंय आता मला बनवायची आहे साबुदाण्याची खिचडी। आजच्या दिवस उपवास आहे त्यामुळे आणि काय होतंय काय माहिती आता, कारण की खूप उशिरा म्हणजे माझं मी ज्या दिवशी ब्लॉग चालू करते ना सकाळपासूनच सुरुवात केलेली असते, पण आज काहीच असं वाटलं नाही की शूट करावं, कारण की इतकी कामं होती आणि घर क्लीन करायचं होतं ते करत होते आणि आता करते। आजच्या व्हिडिओत पुढे काय काय होतं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करेल। बघूया आजचा व्हिडिओ कुठपर्यंत जातोय ते। प्रमाणे आज उपवास जरी असला आपण घरात आंबे आहे त्यामुळे म्हटलं थोडासा आमरस पण बनवूया। म्हणजे मी पण तर खाणारच आहे पण बाकीच्यांना पण होईल। सो आमरस बनवते, खिचडी बनवायची आहे आणि त्यांच्यासाठी जेवणात मी भाजी बनवते, भाजी चपाती। सो चला तर हे ना घरचे शेंगदाणे आहे आणि नेहमी मी काय करते याचा कूट करून ठेवते। सध्या माझं प्लॅनिंग थोडंसं वेगळं चालू आहे, मला थोडंसं किचन क्लीन करायचं आहे। म्हटलं उगाच कूट केला तर तो इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा सो आता 1-2 दिवसात मी थोडेसे डबे वगैरे क्लीन करणार आहे आणि त्यानंतर मग हा कूट ठेवते। चला छान शेंगदाणे भाजून घेते आणि इकडे ना मस्त अशी गिलक्याची भाजी मिस्टरांसाठी बनवायची आहे। शिवाय जसं तुम्हाला नेहमीच माहिती आहे की आमला खिचडी आवडते त्यामुळे मी तेव्हा आणि आम्ही खिचडी खाणार आहोत आणि आमरस शिवांशला तर आवडतो त्यामुळे तो आमरस आणि मस्त अशी तूप लावलेली चपाती। तुम्ही कधी खाल्ली का नक्की सांगा, इतकी सुंदर लागते ना, पुरी सारखीच लागते, खूप सुंदर अशी क्रिस्पी बनवायची। शेंगदाणे इकडे आपले थंड होतात तोपर्यंत फटाफट भाजीची तयारी करून घेते। आणि ना पावसाचं वातावरण झालंय आमच्याकडे, म्हणजे नाशिकमध्ये पण काल खूप पाऊस पडला, इकडे पण थोडासा पडला पण मी जास्त काही शूट केलं नाही। इतकं वारं सुटलेलं त्यामुळे इतकी माझी धावपळ होती आणि टेरेस पासून तर खालीपर्यंत कपडे, त्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी होत्या की ज्या पहिल्या ज्या वेळेस पाऊस पडतो ना त्यावेळेस आपल्या खरंच डोक्यात नसतं, कारण की खूप कडक ऊन होतं आणि त्यानंतर अचानक पडला। वरती मी नारळ वाळत घातलेले होते, गॅलरीमध्ये मी कांदे वाळत घातले होते आणि खाली काही कपडे वाळत घातले होते। अशा 3 स्टेजला माझ्याकडे 3 हे होतं त्यामुळे मी शूट करण्यापेक्षा ना फटाफट सगळ्या गोष्टी काढायचं हे चाललं होतं आणि इतकी धूळ होती त्यामुळे सगळं घरामध्ये पुन्हा धूळ झाली, किचन मध्ये पण धूळ झाली त्यामुळे आणि कॉक्रोच झाले आमच्या घरामध्ये, त्यामुळे त्याला मला औषध टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते किचन क्लीन करायचं। असं सध्याचं माझं प्लॅनिंग आहे जे मी तुमच्यासोबत आज शेअर केलं। बघूया पुढे कसं कसं होतंय आणि चलो आता फटाफट ही भाजी बनवून घेते। आता बऱ्याच जणांच्या घरी आवडते की नाही माहित नाही, पण आमच्या घरी गिलक्याची भाजी खूप आवडते कारण की आणि त्यामधून तितकेच आपल्याला पौष्टिक घटक पण मिळतात। आता चला त्यानंतर मस्त अशी गरमागरम आमरस चपाती मी शिवांशला दिली आणि त्यानंतर ऊन पडलेलं होतं ना भरपूर, म्हणून मी हे कालच्या दिवशी पण हे वाळत घातलेलं होतं। सो ही चवळी आहे जी एका शेतकऱ्याकडनं यांनी घेऊन ठेवली होती, जी खूप जास्त आहे म्हणून म्हटलं याला थोडंसं ऊन दाखवूया आणि थोडीशी नाही तर ती भरपूरच जास्त घेतली आहे। मी जेव्हा मम्मीकडे गेले होते त्यावेळेस त्यांनी हे घेऊन ठेवलं आणि असं काहीतरी आपल्याला न विचारता गोष्टी केल्या ना की आपल्याला कळत नाही की आता हे, कारण की इतकं सगळं या लागत नाही या गोष्टी आणि त्यांना माहिती नव्हतं, त्यांनी एवढं घेऊन ठेवलं। त्यानंतर इकडे हरभऱ्याची डाळ पण मी वाळवायला घातली होती कारण की इकडे त्याचं पीठ करून आणायचं होतं। त्याचबरोबर तांदूळ धुवून पण मी बाजूच्या गच्चीत टाकले आणि ज्वारी पण इथे चाळण मारून वाळवत ठेवली आहे कारण की खूप दिवस झाले आणून ठेवलं होतं। म्हटलं छान ऊन दिलं की संध्याकाळी सगळं दळून आणता येईल, कारण की आज चतुर्थी आहे आणि आज मला उकडीचे मोदक बनवायचे, त्याच्यासाठी मला पीठ पाहिजे होतं आणि त्याचबरोबर म्हटलं
म्हटलं हे सगळेही दळण जे आहे सगळे दळून आणूया, कारण की हे सगळं 1 किलो काही 2 किलो असं होतं. तर दुपारचं छान जेवण झालं आणि तुम्ही बघू शकतात मिस्टर इकडे मशीन रिपेअर करताय. आम्ही या सगळ्या कलाकारी या घरीच करत असतो, कारण की त्यांना बऱ्याचशा गोष्टी यातल्या येतात. सो कारण की काय झालेलं, मला जे काही नवीन टॉप आहे जे तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करेन ते फिटिंग करायचे होते आणि मी त्यावेळेस मशीनवर बसले तर मशीन काही चालत नव्हती आणि ते बोलत होते की तू सगळं ते खराब झालं आहे, भरपूर त्यामध्ये घाण अडकली आहे, त्यामुळे ते सगळं क्लीन करावं लागेल आणि त्याचमुळे ते इथे सगळं क्लीन करत होते. त्याच्या आधी त्याची दोरी पण तुटली होती. ते गावात गेले त्यावेळेस त्यांनी दोरी पण आणली, त्यावेळेस दोरीही लावली आणि त्यानंतर आता ही मशीन क्लीन करायला घेतले. आता जर यांना आलं नसतं तर हे सगळं गावात घेऊन जावं लागलं असतं, त्यानंतर त्यांनी 2-3 दिवसानंतर आपल्याला दिलं असतं. मी 2 दिवसापासून तशी यांच्या मागे लागली होती की मला हे रिपेअर करून हवं आहे, कारण की माझी खूप कामं आहे जी पेंडिंग आहे मशीनवरची. त्यामुळे फायनली झालं आणि बघू शकतात इतकी स्मूथ आता मशीन माझी चालती आहे. तर घरात असे कलाकार असणं खूप गरजेचं असतं. तुमच्याही घरामध्ये असेल असं कोणीतरी. मशीन रिपेअर झालं पण मशीनवर काही स्टिच तर करणं झालं नाही. बोल करता संध्याकाळ झाली आणि म्हटलं चला आता मोदक बनवायला घेऊया. सगळे चहा पाणी वगैरे सगळं झालं, मस्त हवा सुटली आहे बाहेर, मुलं गेले बाहेर खेळायला. आता उकडीचे मोदक करायचे होते. त्याचं संकष्टी तर आहेच, पण त्याचबरोबर आंबे होते आणि आंब्याच्या रसातले उकडीचे मोदक इथे ट्राय करायचे होते. याच्याही आधी मी केलेलेच आहे, पण म्हटलं चला पुन्हा एकदा करूया. नारळ छान असं बारीक केलं, तुपावरती भाजलं, त्यानंतर त्यामध्ये गूळ घातला, वेलची पावडर घातली आणि तेही छान एकत्र करून घेतलं. आता आंब्याचा रस 1 वाटी केला आहे, पण त्यातला अर्धाच वाटी मला इथे टाकायचा होता आणि अर्धा वाटी ज्यावेळेस उकड काढणार आहे त्याच वेळेस तिथे टाकणार होते. सो असं सिंपल पद्धतीने बनवणार होते. प्रत्येकाच्याच घरामध्ये आवडतात असं नाही, पण आमच्याकडे भरपूर असे आवडतात मुलांना आणि मला. यांना इतकं आवडत नाही, पण मला जी करण्याची जी प्रोसेस आहे ना तिच्यामध्ये खूप जास्त मजा येते. चला आता तिकडे छान माझं सारण बनवलं. इकडे मी 1.5 वाटी पीठ घ्यायचं आहे, तर मी इथे 1 वाटी पाणी घेतले आणि अर्धा वाटी आंब्याचा रस घेतला, तूप टाकले, थोडंसं चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं. आता आंब्याचा रस आहे म्हणून मी साखर घातली नाही, नाहीतर साखर पण यात ॲड करायची, म्हणजे जी पारी आहे ती छान अशी लागते. 1.5 वाटी इथे पीठ घातलं, एकसारखं सगळं मिक्स करायचं, झाकण ठेवून 10 मिनटं तसंच ठेवायचं आणि हो गॅस बंद करायचा. बघा पीठ त्यानंतर काढून छान असं मळून घेतलं आणि आता इथे छान असे मोदक बनवायला घेतले. आता हाताने बनवण्या इतका वेळ माझ्याकडे नसतो आणि त्यामुळे मी प्रत्येक वेळेस एकसारखे येतील असे, त्यामुळे हा साचा आणून ठेवला आणि या साच्यामध्ये छान असे बनवत असते. सो खूप मस्त आणि एवढे भारी झाले होते ना. तुम्ही सुद्धा नक्की, सीझन आहे ना तोपर्यंत अशा गोष्टी ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे. अजून तर बऱ्याच रेसिपीज आहे ज्या मला ट्राय करायच्या, पण घरातली छोटी मोठी कामं असतात, आपलं कधीमध्ये वेगळं काही काम निघतं, कामांमध्ये उशीर होतो, त्यामुळे प्रत्येक वेळेस ही रेसिपी तर करू शकत नाही. पण असं काही सण असलं, कारण की आपल्या याच्यामध्ये ना काही एक असतंच, त्यामुळे मग असं बनवू शकतो आपण. चला तर सारण इतकं सुंदर झालं आहे ना, तर शिवांशला खूप जास्त आवडलं. पहिल्यांदा त्याने हे मोदक ट्राय केले, त्यामुळे तुम्हालाही जमत असेल ना तर नक्की करून बघा.
सो अशा पद्धतीने 11 मोदक मी इथे बनवले आणि एवढे सुंदर दिसत आहे ना. आता माझ्याकडे केशर होतं म्हणून म्हटलं चला केशर पण यावरती घालूया. असाही केशरचा वापर तर मी कशात करत नाही, प्रत्येक वेळेस तो मोदकमध्येच होत असतो, म्हणून म्हटलं इथे ट्राय करूया आणि छान असे होतात. आता त्याला वाफवण्यासाठी जे काही स्टीमर माझ्याकडे आहे ते पाणी मी उकळायला ठेवले. तोपर्यंत इकडे सगळे केशर टाकले होते आणि त्यानंतर आता यामध्ये हे मोदक ठेवते. सो 10 ते 15 मिनटं मी छान असे वाफवून घेणार आहे, जेणेकरून ते खूप मस्त लागतात, सॉफ्ट असे. त्यावरती तुपाची धार टाकली तर मग विचारायलाच नको. बघा मस्त असे मोदक रेडी झाले आणि बाप्पासाठी मी नैवेद्यही बनवला होता. आज पनीरची भाजी होती, भात होता, चपाती होती आणि मोदक होते. त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला आणि आरती करून घेतली. रात्री छान जेवण झालं आणि त्यानंतर ही सगळी पिठं जी दळून आणली होती ती डब्यांमध्ये भरायला घेतली. यामध्ये होतं ज्वारीचं पीठ, त्याचबरोबर इथे तांदळाचं आणि त्याचबरोबर बेसन पीठ, हे सगळे पिठं दळून आणले होते. आता शाळा चालूच होणार आहे, त्याचबरोबर पावसाळाही चालू होतो आहे, त्यामुळे हळूहळू एक एक गोष्ट घरामध्ये भरून ठेवली की आपल्यालाही पटकन वेळेवर काहीही बनवता येतं आणि त्याचमुळे ही सगळी थोडीशी तयारी माझी इथे चाललेली होती. चला आजचा व्हिडिओ तर खूप छोटासा मनात आलं म्हणून असा शूट केलेला होता रँडमली. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय.